नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण छान जेवायला बसलेले असतात. त्यावेळेस सायली सर्वांना वाढते. प्रिया मात्र लगेचच तिथं जेवायच्या ताटावरती बसते. तेव्हा हे पाहून अश्विनला जरा वेगळंच वाटतं, कारण सायली एकटीच काम करत असते आणि सगळेजण सायलीचं कौतुक करत असतात. आता रविराज जेव्हा गव्हाची लापशी खातो त्यावेळेस तो मात्र थक्कच होऊन जातो. प्रतिमा, तू कधी घरून करून आणलीस ग लापशी, असं तो प्रतिमाला विचारतो. मात्र प्रतिमा म्हणते, मी तर तुमच्यासोबतच आले ना, आणि इथे येऊन पण मी काहीच केलं नाही, तुमच्या समोरच होते, मी नाही बनवली लापशी. रविराज म्हणतो, अगं सेम तुझ्याच हातची चव आहे, तूच अशी एकटी आहेस की जी विलायचीच्या ऐवजी त्यामध्ये जायफळ घालतेस. त्यावेळेस विमल म्हणते की दादा, सगळा स्वयंपाक सायली त्यांनी एकटीने केला आहे, प्रत्येकाच्या आवडीचं काही ना काहीतरी त्यांनी बनवलंय. सायलीसुद्धा म्हणते की मी तर खीर पहिल्यांदाच बनवली आहे. अर्जुन म्हणतो, मग प्रतिमा आत्या, खरंच सांग, आता तू सांगितलेस की नाही मिसेस सायलींना, तुम्ही दोघी चिटिंग करताना. प्रतिमा म्हणते, अरे बाबा, आता कोणाची शपथ घेऊ, मी खरंच नाही बनवली आणि मी सांगितलंसुद्धा नाही तिला. तेव्हा सगळेजण खीर खाऊन पाहतात, तर तेव्हा खरंच ती प्रतिमा जशी बनवते तशीच झालेली असते. आता सर्वांना जेवण प्रचंड आवडलेलं असतं, पण कोणीही काही बोलत नाही. मात्र अर्जुन भरभरून सायलीचं कौतुक करतं. ते पाहून सायलीला खूप आनंद वाटतो. प्रिया मात्र मनातून चांगलीच घाबरते. म्हणजे आधी मायलेकी एकत्र होत्याच, आता हा बाप पण त्यांच्या टीममध्ये सामील झालाय की काय, आता मात्र माझं काही खरं नाही, ती मनातून खूपच घाबरते. अर्जुनचं कौतुक करणं काही थांबलेलंच नसतं. तो म्हणतो, माझी बायको आहेच सुगरण, तिला सगळ्यांच्या आवडीनिवडीही लक्षात राहतात आणि तिच्या हातचं जेवलं की मन कसं प्रसन्न होऊन जातं. असं का मिसेस सायलींचं आणि प्रतिमा आत्या, तुझं वागणं बोलणं अगदी सारखं आहे, तुम्हीसुद्धा आपल्या माणसांना खूप जीव लावतात, तसं माझी बायकोसुद्धा सगळ्यांना खूप जीव लावते. रविराजला आता त्याच्या या बोलण्याचा राग येत असतो, पण अर्जुन काही बोलायचं थांबतच नाही. अर्जुन म्हणतो, मी तर म्हणतो की खरं तर तन्वी तुझी मुलगी वाटतच नाही, मिसेस सायलीच तुझी मुलगी वाटतात. आता मात्र सगळे थक्क झालेले असतात आणि रविराजला तर खूपच राग आलेला असतो. असंही प्रतिमा जेव्हा सायलीचं कौतुक करते तेव्हा तेही त्याला आवडत नाहीच म्हणा. आता सायलीच्या लक्षात येतं की डायनिंग टेबलवरचं वातावरण जरा वेगळीकडेच चाललं आहे. पुन्हा वाद नको व्हायला म्हणून ती लगेचच अर्जुनला म्हणते, अहो, आईंनी सांगितले ना जेवताना बडबड करायची नाही म्हणून, ते बघा बरं, त्यासुद्धा जेवताना बोलतायत का, मग तुम्हीसुद्धा बोलू नका. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, आणि तो शांत बसून जेवायला सुरुवात करतो. आता सगळ्यांची छान जेवणं होतात, सगळे अतिशय तृप्त होतात, जेवणाचं भरभरून कौतुकही करतात. सायली आता सर्वांना बडीशोप देते. सगळ्यांच्या गप्पा चालू असतात. त्यावेळेस सायली आणि प्रतिमा दोघी बाजूला येऊन त्यांच्या देखील गप्पा चालू असतात. प्रतिमा म्हणते की असंच सगळ्यांना एकत्र बांधून ठेव. मला माझा भूतकाळ आठवत नाही, पण मनापासून असं वाटतं की मी आणि हे सगळी माणसं यांचं नातं खरं आहे. ही माणसं अगदी मला माझ्या मनापासून आपली वाटतात. सायलीसुद्धा म्हणते की प्रतिमा आत्या, माझंसुद्धा भूतकाळ मला काही माहीत नाही, कुठे जन्म झाला, रक्ताची नाती तर मला काहीच माहीत नाहीत. हीच माणसं माझी आहेत, हीच माझी माणसं आहेत. आपल्या दोघींचंही सारखंच आहे, आपल्याला भूतकाळ नाही आहे, पण हा वर्तमान आणि भविष्यकाळ अतिशय चांगला आहे, तोही या माणसांबरोबर. आता तितक्यात रविराजला कोणाचा तरी फोन येतो आणि तो धक्क्यानेच काय असं म्हणतो. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे जातात. त्यावेळेस काय झालं असं विचारल्यावर रविराज सांगतो की तन्वीला दामिनी देशमुखने चौकशीसाठी बोलवलं आहे, पण मी सांगून टाकलंय. अर्जुन, तुला जे कारण सांगितलं होतं तेच सांगितलंय, तन्वीची मानसिक स्थिती अजिबात बरोबर नाही म्हणून. अर्जुन म्हणतो, सिनियर, तुला असं वाटत नाही का की जेव्हा चौकशीची वेळ येते ना त्याच वेळेस नेमकी तन्वीची तब्येत खराब होते. आता बघ ना, तू तुझ्या डोळ्यासमोर आहे, तिला काहीतरी त्रास होतोय का. आता प्रिया मनातून चांगलीच घाबरलेली असते. मनात विचार करते की महिपतला जर हे कळालं, मी जर चौकशीला गेले नाही तर तो मला पुन्हा गोळीचा धाक दाखवेल, म्हणजे मला जाणं तर गरजेचंच आहे. तन्वी अर्जुनला म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी नाटकं करते, तुला कळते का तरी, कल्पना तरी आहे का की मी कोणत्या ट्रॉमामधून गेली आहे. त्यानंतर अर्जुनमध्ये चांगलेच वाद होतात. अर्जुन जे काही बोलतो ते रविराजला अजिबात पटत नाही. तो बराच वेळ शांत राहतो, पण नंतर त्याच्यातसुद्धा सहनशक्तीचा बांध सुटतो. कल्पना म्हणते की आजचा एक दिवस सणाचा चांगला जावा एवढीच अपेक्षा होती, पण तिथंसुद्धा ही केसमध्ये आली आणि वादाला सुरुवात झाली, आणि हे सगळं या सायलीमुळे होतंय. सगळेजण मिळून आता सायलीला खूप बोलत असतात आणि अर्जुनला ते मात्र काही सहन होत नसतं. अर्जुन देखील प्रत्येकाच्या बोलण्याला उत्तर देत असतो.
आता हे सगळं प्रतिमाला सुद्धा आवडत नसतं, कारण सायलीचा याच्यामध्ये काहीच दोष नसतो. घरातील वातावरण पुन्हा नीटनाटकं करण्यासाठी सायलीची धडपड मात्र चालूच असते. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली सर्वांना म्हणते की आपण एक जोडीचा खेळ खेळूयात. प्रत्येक जोडीला एक अक्षर दिलं जाईल आणि त्यावरून आपल्या मनामधील जो विचार येईल, जो शब्द येईल तो सर्वांनी मांडायचा आहे. जर नवरा बायकोचा शब्द एकच आला तर कळून चुकेल की यांची जोडी किती परफेक्ट आहे ते. त्याप्रमाणे आता कल्पना, प्रताप दोघे खेळतात. त्यानंतर तन्वी आणि अश्विन दोघे खेळायला बसतात. पूर्णाजी त्यांना नवरा बायको असा शब्द देतात. त्यावेळेस अश्विन म्हणतो कर्तव्य, तर प्रिया म्हणते अधिकार. आता दोघांचीही उत्तरं वेगवेगळी आलेली असतात. दोघंही गेम हारलेले असतात. त्यानंतर बाजी येते ती अर्जुन आणि सायलीची. दोघेही पाठमोरे खुर्चीवरती बसतात. पूर्णाजी त्यांना शब्द देतात प्रेम, आणि दोघेही बोलतात की विश्वास. हे पाहून दोघे एकमेकांकडे पाहूच लागतात. सगळ्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की दोघांमध्ये किती समजूतदारपणा आहे, किती दोघांचेही विचार जुळतात. आता प्रतिमा म्हणते, तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.